नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील सध्याचं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। दुसरीकडे शहरामधील खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडूचे पालक यांनी नागपूर शहरामधल्या वेगवेगळ्या मैदानं, क्रीडांगणं आणि तिथल्या सोयी सुविधांविषयी अनेक असे प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत। नागपूरमधील सर्वात मोठ्या रेशीम बाग मैदानासोबतच इतर जी काही मैदानं आहेत या मैदानांचा धार्मिक कार्यक्रमांसाठी वापर होतो, त्यामुळे नागपूरमधल्या खेळाडूंनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। महापालिकेच्या विविध कामांमध्ये शहरातील मैदाने नीटनेटके ठेवणे, विविध क्रीडा प्रकाराच्या सोयी जी आहेत त्या नागरिकांना उपलब्ध करून देणे हे एक अत्यंत महत्त्वाचे काम असतात। आणि नागपूरसारख्या महानगरांमध्ये या सोयी सुविधा कशा स्वरूपात आहे, खरोखर खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध आहेत का, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सध्या आम्ही नागपूरच्या प्रसिद्ध रेशीमबाग मैदानावर आहोत आणि आपल्यासोबत नागपुरातील विविध क्रीडा प्रशिक्षक आहेत, काही नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळाडू आहेत जे रोज सकाळी या मैदानांवर येऊन मेहनत करतात, खेळतात। मला सांगा, नागपूरमध्ये विविध मैदानांची सोय आणि या सगळ्या गोष्टी कशा स्वरूपात आहे, काय सांगणं आहे तुमचं? सरकार काम करत आहे, काम करत नाही असा विषय नाही, पण खेळाडूंसाठी जे महत्त्वाचं म्हणजे महिला खेळाडू या मैदानावर त्यांना टॉयलेट नाही, बाथरूम नाही आणि ते लोकांच्या घरी जातात, जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे टॉयलेट बाथरूमसाठी जातात। लोक इथं 30-30, 25-25 किलोमीटरवरून येत आहे, काही लोक लावा दाब्यावरून येत आहे आणि मी स्वतः इथं 40 वर्षापासून कार्य करत आहे आणि असं लाजिरवाणी गोष्ट होते जेव्हा महिला खेळाडू बाथरूमला कुठं टॉयलेटला जातात आणि त्यांच्या घरी, सगळ्यांच्याच घरी ते विषय नसते। सकाळी 5:30 वाजतापासून इथे सराव चालू असतो, पण त्यात असा विषय आहे का खेळाडू म्हणलं तर लहान, एक 8 वर्षापासून 6 वर्षापासून तर ते 30 वर्षापर्यंत खेळाडू आहे, क्रिकेटवाले आहे, खूप साऱ्या इथं असुविधा आहे। त्यामुळे आम्हा सर्व खेळाडूंना आणि आमच्या प्रशिक्षकांना या सर्व सोयी उपलब्ध पाहिजे। तुम्ही अनेक वर्षांपासून या मैदानावर येतात, अनेक खेळाडू जे आहेत ते तुमच्या समोर घडले आहेत। कशा स्वरूपात नागपुरात मनपा या मैदानांकडे पाहते, खरोखर लक्ष घातलं जातं का? रेशीमबाग मैदान म्हटलं तर हा आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण की आमचे आजी आजोबा, आईवडील आणि आमचं हे सगळं बालपण इथे गेलेलं आहे। आणि जे रेशीमबाग मैदान आधी होतं ते आता त्या प्रकारे काही बघायला मिळत नाही। ठीक आहे, काही सुविधा इथे झालेल्या आहेत, परंतु आत्ताच रवी सरांनी म्हटल्याप्रमाणे वॉशरूमची व्यवस्था आवश्यक आहे। साधारणतः ॲथलेटिकचे 250 ते 300 खेळाडू दररोज सकाळी 3-3 तास इथे सराव करतात। चेंजिंग रूम होणं अत्यंत गरजेचं आहे। आता नुकताच मैदानाचा रखरखाव करण्यात आला आहे, परंतु जर इथे ग्राउंडवर जे पाणी टाकण्याची व्यवस्था जर झाली, कारण की धूळ खूप उडते, आता उन्हाळा सुरू होणार, त्यामुळे त्याचा त्रास म्हणजे खेळाडू ज्या गोष्टीसाठी चांगला सराव करतो परफॉर्मन्स वाढवण्यासाठी, परंतु जे डस्ट इथे उडते प्रॅक्टिसच्या दरम्यान, तर ते त्याच्यावरही जर पाणी जर मैदानावर पडलं तर या सगळ्या गोष्टी होतात असं मला वाटतं। तुम्ही सर्व इथून घडलेत आणि अगदी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळतात। नागपूरमध्ये खरोखर स्पोर्ट्सबद्दल आता पहिले जे एक वेळ होती आणि आता जे बदल होत आहेत, आता तर भरपूर बदल झालेला आहे। नागपूरला रेशीमबाग तर खूप चांगला बनलेला आहे। आम्ही तर माझं बालपण इथेच गेलेलं आहे, मी लहानाची मोठी इथेच झालेली आहे, माझं नॅशनल इंटरनॅशनल इथे झालं, पण ज्या सुविधा पाहिजे नाहीत रेशीमबागला, कारण आम्ही लहानपणापासून म्हटलं वॉशरूमला इथे जागाच नव्हती। आता तर होती कशी तरी सिमेंट बेराची, ती पण नाही आहे। तर सर्वप्रथम आम्ही तेच मागू की आमचं लहानपण, माझ्यापेक्षा लहान अजून आहे, त्यांना पण वॉशरूमचं असते तर ते, आणि पाण्याची सर्वात जास्त आवश्यक आहे, कारण याच्याने या धुळीमुळे लहान मुलांना सर्दी बिमारी जे आहेत ते याच्यामुळेच होत आहेत, म्हणून आम्हाला आवश्यक आहे पाणी आणि वॉशरूमची। तू किती लांबून रोज इथे येते? मी म्हणजे माझं घर डिगोरीला आहे, मी नरसाड्यावरून येते। तर ग्राउंड एकदम छान आहे, बस 2-3 फॅसिलिटीजची कमी आहे, जसं वॉशरूम, ग्रीन जिम आणि पाणी, बस तेच असं। फर्स्ट ऑफ ऑल यहाँ पर तो सिक्योरिटी का बहुत प्रॉब्लम है। यहाँ पर बच्चे लोग जब खेलते हैं तो गेट से एनी टाइम गाड़ी आना जाना करते हैं, तो उसमें रिस्क रहता है कि बच्चों को कुछ हो ना जाए, तो इसके लिए यहाँ सिक्योरिटी का तो बेसिकली प्रॉब्लम है। एंड डस्ट एंड ऑल, जैसे सब ने बोला आपको, डस्ट से भी बहुत प्रॉब्लम होता है। और छोटे छोटे बच्चे हैं ग्राउंड में, 4-4, 5-5 साल से बहुत से बच्चे हैं जिनके पेरेंट्स सपोर्टिव रहते हैं, तो वो 4-4, 5 साल की उम्र से खेल रहे हैं। बहुत से बच्चे यहाँ से भी नेशनल इंटरनेशनल जा रहे हैं, अगर उनको हेल्थ इशू रहेगा तो आगे नहीं बढ़ पाएंगे। नक्कीच महापालिकेने येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण घटनाक्रमाकडे लक्ष घालण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.